अभयम सत्व संशुद्धि, ज्ञानयोग व्यवस्थिति, दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्याय तप आर्जवम. दैवी गुणसंपत्ती आणि त्याच्यानंतर आसुरी गुणसंपत्ती. दैवासुर संपत विभाग योग असं या 16व्या अध्यायाचं नाव आहे. त्याच्याकडे आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या दृष्टीने पाहायला पाहिजे. दैवी गुणसंपत्ती विकसित करणे स्वतःमध्ये आणि आसुरी गुणसंपत्ती असते ती हुडकून काढणे. दंभ, दर्प, अभिमान, या सगळ्या गोष्टी जर का असतील तर त्या अंतःकरणामधनं कमी करणे, वागणुकीमधनं कमी करणे, आणि त्याची उंची किती आहे प्रत्येक गुणाची किंवा अवगुणावरचं विवरण जे ज्ञानेश्वर महाराजांनी केलं त्याची उंची किती आहे हे नाही जमलं तर नाही जमलं, पण आम्हाला कळलं तर पाहिजे. जमणं न जमणं ही पुढची गोष्ट आहे, पण कळणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. इकडे कळणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. कळलंच नाही असं व्हायला नको. दंभ याचा अर्थ आहे की जे नाही आहे ते दाखवणे. नाही आहे ते दाखवणे, आपल्याजवळ जे नाही आहे ते आहे असं दाखवणे, मोठेपणा. पारमार्थिक क्षेत्रामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असतो. इतर क्षेत्रामध्ये पण असतो, पण पारमार्थिक क्षेत्रामध्ये मुख्यतः ज्या व्यक्तींना ईश्वराची प्रचिती आलेली नसते त्या व्यक्ती ती आलेली आहे असं दाखवत असतात आणि त्यानुसार कार्य करत असतात. अर्थात प्रत्येक कार्य करणाऱ्या व्यक्तीकडे आपण संशयित नजरेने पाहू असं त्याचा अर्थ नाही. पण दंभ याची उंची इतकी ज्ञानेश्वर महाराजांनी विलक्षण केलेली आहे की आपल्याला असं लक्षात येत नाही. ज्ञानी पुरुषांच्या बाबतीमध्ये काय असेल त्याच्याबद्दल ते सांगितलं. दंभ नसलेले गुण दाखवणे हा दंभ आहे, पण ज्ञानी पुरुषाच्या बाबतीमध्ये असलेले गुण दाखवण्याची प्रवृत्ती होणे हाच दंभ आहे असं ज्ञानेश्वरांनी. म्हणजे तू स्वतःला ज्ञानी म्हणतोस आणि तुला काहीतरी दाखवायची प्रवृत्ती होते, इथंच तू ज्ञानी नाही आहेस आणि ज्ञानी आहे असा आविर्भाव करतोय, हा दंभ आहे. एकदम सूक्ष्म जातो. ज्या ज्ञानेश्वरीमध्ये आम्ही उतरतो आणि त्याच्यानंतर त्याचं समजून घ्यायचा प्रयत्न करतो तेव्हा असं लक्षात येतं की खूपच सूक्ष्मतेने सांगितलेलं आहे. नाही आहे ते दाखवणं हा तर दंभ आहेच आहे, पण आहे हे दाखवण्याची प्रवृत्ती हा सुद्धा दंभ आहे. आणि ज्ञानी बनवणं स्वतःला. तसं अभयम सत्वसंशुद्धी, ज्ञानयोग व्यवस्थिती, ध्यानम, प्रत्येक गुणावरती महाराजांचं जे भाष्य आहे ते अप्रतिम आहे. अभयम या गुणाच्या बद्दल त्यांनी असं म्हटलं की हा धुरेचा बैसला असे. धुरेचा बैसला असे म्हणजे असं प्रथम असा घेतलेला आहे की काही करायचं झालं तरी
भयरहित होऊन करा. सगळ्यात पहिला दैवी गुण कुठला असेल तर अभयम हा आहे. पहिला क्रमांक दिला त्याला, अभयम. महापुरुषांच्या जीवनामध्ये ही गोष्ट अगदी सहजासहजी दिसून येते लहानपणापासून. विवेकानंदांनी त्यांच्या बहिणी भीती घालायच्या की ते उलट झाडाला उलटे पाय लावून झोके घ्यायचे वगैरे असे काहीतरी उद्योग करायचे. एकदम लहान होते त्यावेळेला. बागुलबुवा येईल, मग सगळी पोरं घाबरायची. पण बागुलबुवा येईल असं म्हटल्यानंतर इतके लहान होते. हे म्हणायचे बागुलबुवा काय करेल तर तो तुला मारेल असं त्याच्या बहिणीने सांगितलं. मी पण त्याला मारेन. उपजत अवयव आहे त्यांच्याकडे. पुढे तर काय विचारायलाच नको. सबंध जीवन निरनिराळ्या युजलेस लोकांशी झगडण्यामध्ये गेलं त्यांचं. तिकडं सर्वोच्च पदाचे ते मानकरी ठरले. विश्वधर्म परिषदेमध्ये. आणि त्यामुळे त्यांच्यावर जळणारे लोक किती असतील याची कल्पनाच करवत नाही आपल्याला. कारण ख्रिश्चन धर्म हा जगातला सर्वश्रेष्ठ धर्म आहे हे सगळ्या जगात सिद्ध करण्यासाठी ती परिषद आयोजित केलेली होती. त्यांच्या देशामध्ये तिथे हिंदू धर्म सर्वश्रेष्ठ असं व्हायला लागल्यानंतर हे ख्रिश्चन लोक किती जळत असतील. आणि तो कुठला काय ख्रिश्चन लोकांना कळेनाच झालं. हिंदू धर्म कुठला काय ज्यांच्यावरती आम्ही राज्य करतोय आज 100 वर्षाहून अधिक काळ. आणि ते गुलाम लोक आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत हे त्यांना सहनच होत. त्या वाटेल ती टीका अतिशय घाणेरडी त्या काळामध्ये विवेकानंदांच्यावरती झाली. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी कशालाही उत्तर दिलं नाही. आणि हिंदू धर्मावरती टीका तर करतच असत वर्तमानपत्रांमधनं. कारण की त्यावेळेला प्रसारण माध्यम तेवढं एकच होतं प्रभावी मुख्यतः. तर एका मोठ्या सभेमध्ये विवेकानंदांनी सगळ्यांना विचारलं, हिंदू धर्माशी प्रत्यक्ष संबंध आलेले तुमच्यापैकी किती जण आहेत? तर एकही हात वरती आला नाही. म्हणजे ज्यांनी अभ्यासला हिंदू धर्म, प्रत्यक्ष संबंध आला, असे किती लोक आहेत? एकही हात वरती आला नाही. असं असून तुम्ही आमच्या धर्मावरती टीका करायला धसतात असं त्यांना खडकावून सांगितलं. मी चक्क हजेरी व्यवस्थित रीतीने, बापरे काय प्रचंड टीका करत असत विवेकानंद. तिथेच त्यांच्या तिथं उभं राहून त्यांच्यासमोर अभयम. नाही तर शक्यच नव्हतं कार्य करणं. म्हणून अभयम हा पहिला दैवी गुण आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्यांनी भयरहित होऊन राहावं. ज्ञानेश्वर महाराजांनी 2 प्रकार सांगितलेले आहेत की महापुरामध्ये उडी न घालता राहिलं म्हणजे बुडण्याची भीती नाही. म्हणजे चुकीच्या गोष्टी आणि मोहाचे महापूर तर आहेतच सगळीकडे. तुम्ही उडी घालू नका. तुम्ही जर का सरळ धर्मनिष्ठ प्रॉपर जीवन जगत असाल तर तुम्हाला भिण्याचं कारण नाही. पहिल्यांदा सांगितलं. आणि दुसरी गोष्ट सांगितली अशी की सर्व काही आत्मस्वरूप आहे, त्यामुळे दुसरा जो आहे तो पण आत्माच आहे आणि तो पण मत्स्वरूपच आहे असं मानणं आध्यात्मिक पातळीवरती. त्यामुळे त्याच्यापासून मला भीती काय? हे पण पेलण्यासारखी गोष्ट नाही.
पण महाराजांनी असं सगळ्या बाबतीमध्ये असं क्लायमॅक्स सांगून ठेवलेलं आहे. आपल्याला किती पेलवेल तेवढं आपण घ्यावं, परंतु सांगितलेली गोष्ट उंचीची किती आहे हे पण बघण्यासारखं. सत्वसंशुद्धी त्याचं भाष्य तर विलक्षण आहे. कित्येक गोष्टींचं भाष्य ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. हे सगळे दैवी गुण आहेत. हे दैवी गुण काय उंचीचे आहेत हे जर पाहायचं असेल तर ज्ञानेश्वरी पाहायला पाहिजे. सत्वसंशुद्धी वर्षाकाळ संपलेला आहे आणि ग्रीष्मकाळ सुरू झालेला नाही. अशा मधल्या काळामध्ये नदी आपल्या मूळ प्रवाहाने वाहते, त्याला सत्वसंशुद्धी असं म्हणतात. तसं आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही कारणाने येणारे पूर किंवा आटणी या सोडून आमचं जे मूळ स्वरूप आहे ते धरून, मूळ स्वभाव आहे ते धरून राहणे सत्व संशुद्धी. हे दृष्टांत पण समजून घेता घेता आपल्या नाकी नऊ येत. किंवा दुसरा एक दृष्टांत दिला आहे आणि तो दृष्टांत गावा गेली या वल्लभो, वल्लभो म्हणजे पती, गावाला गेलाय. गावा गेली या वल्लभो पतिव्रतेचा विरह क्षोभ. तिचं खूप पतीवर प्रेम आहे आणि तो गावाला गेल्यानंतर तिला काही सुचेनसं होतं. हे आता इमॅजिनच करायला लागेल. अशा प्रकारे पतिव्रता कारण मी एका पुस्तकामध्ये एक ते पतिव्रतेची गोष्ट सांगितली की पतिव्रता मग एका बाईचा वाढदिवस असतो तिच्या नवऱ्याचा आणि मग ती प्रेझेंट आणायला विसरते. दोघेही नोकरी करणार, त्या सगळ्या ह्याच्यामध्ये जमणं खूप कठीण असतं. काही काही वेळेला विसरणं पण होतं. या सगळ्या गोष्टीमध्ये ती विसरते की त्याच्यासाठी प्रेझेंट आणायला आणि मग ती आल्यानंतर चपला काढते आणि आणि म्हणजे अरे उद्या तुझा वाढदिवस आहे, मी प्रेझेंट आणायला विसरले, मी जाऊन घेऊन येते. तर तो म्हणतो अगं कशाला एवढा सगळा औपचारिकपणा करतेस, तू फक्त मायाशी गोड बोल, शांतपणाने राहा आणि काही एवढं केलंच तर पुरे आहे. ती जरा वेळ थांबते, परत चपला घालते. तर तो म्हणतो की अगं मी तुला म्हटलं ना नको म्हणून. ते म्हणते नाही नाही, हे असं सगळं वागण्यापेक्षा प्रेझेंट आणून दिलेलं स्वस्तात आहे. पतिव्रतेचा विरह क्षोभ म्हणजे आपण इमॅजिनच करायला लागेल की तिला सुचतच नाही आहे काहीही. काही कुठल्याही गोष्टीची हानी झाली तरी देखील तिला विशेष वाटत नाही, त्याचा लाभ झाला तरी देखील तिला काही विशेष वाटत नाही. हानी क्षोभ तशा प्रकाराने ती मानतच नाही ते, कारण की तिचं सगळं मन त्याच्यामध्ये गुंतलेलं आहे. अशा प्रकाराने तेवी पुढे असं म्हटलंय सत्स्वरूप रुचलेपणे. हा शब्द सुद्धा बाबा महाराज बाबा बेलसरे होऊन गेले, त्यांना ही ओवी भयंकर आवडायची. मला म्हणले अरे बघ ना याच्यामध्ये रुचलेपणे हा शब्द कसा वापरलाय, खूप आवडायचं त्यांना. काही काही माझ्याजवळ बोलत असत, म्हणजे बाबांची माझी भेट व्हायची त्यावेळेला असा मोकळेपणाने बोलायचो आम्ही, ते पण मोकळेपणाने बोलायचे. त्यावेळेला बघ ना पतिव्रतेचा विरह क्षोभ, हे सगळं झालं. पण सत्स्वरूप म्हणले रुचलं. कुणाला रुचलं? बुद्धीला रुचलं. सत्स्वरूप रुचलेपणे बुद्धीचे जे अनन्य होणे ते मी सत्वशुद्धी म्हणे केशिहंत. बुद्धीला सत्स्वरूप रुचलं आणि किती त्याच्याशी संबंधित होऊन राहिली, अनन्य होऊन राहिली.
अशा प्रकारची तिची ठेवण होणं ही सत्व संशुद्धी. आणि मूळ गीतेने सुद्धा सत्वशुद्धी असा शब्द वापरला नाही, संशुद्धी म्हणजे चांगलीच. सत्व संशुद्धी. ज्ञानयोग व्यवस्थिती दानम दमश्च. दानमवरती महाराजांनी लिहिलं ते अक्षरशः अवर्णनीय आहे. दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्याय स्तप आर्जवम. किती गुण आणि त्याच्यावरती विवरण पण इतकं अप्रतिम आहे. आता देह वाचा चित्ते यथा संपन्ने वित्ते वैरी आलियाही आर्ताते न वचणे जे का. हे कर्ण महाराज त्यांचं उदाहरण आहे की वैरी आल्यानंतर सुद्धा जर का तो दान मागायला आलेला असेल तर मी देणार. आणि ज्यावेळेला ते सूर्य आणि इंद्र गेले वेश पालटून कवच कुंडल मागायला कर्णाकडे, आणि त्या कर्णाकडे कवच कुंडल मागायला गेल्यानंतर त्याला जवळच्या एका व्यक्तीने सांगितलं की ह्यांना तुम्ही देऊ नका काय मागतील ते, कारण हे देव आहेत आणि त्यांना जर का दिलं तर ते तुमचा घात करतील. असं सांगितल्यानंतर कर्ण असं म्हणाला, देव जर का मागायला आला आहे तर देण्याचं जे कर्तव्य आहे माझं आणि श्रेय मला जे प्राप्त होणार आहे देवाला दिल्याचं ते मी का सोडू. देवाला तर मी देणारच कवच कुंडल. म्हणून वैरी आली यात देखील अर्थात न वंचणे जे का. नाही म्हणत नाही. आपल्याकडे ना या सगळ्या गोष्टींच्यासाठी फार सुंदर उदाहरणं आहेत. म्हणजे प्रत्यक्षतः कथांच्या मधनं म्हणा किंवा महापुरुषांच्या जीवन प्रसंगांच्या मधनं म्हणा, अशा अप्रतिम उदाहरणं आहेत. महाराजांचं तर विचारायच नको. पत्र पुष्प छाया फळे मुळे धनंजया वाटेचा न चुके आलिया वृक्ष जैसा. वृक्ष जसं चुकत नाही की पत्र पुष्प छाया जे काय पाहिजे ते तो देऊन टाकतो, तशा प्रकाराने तैसे मनोनी धनवरी, मनापासून धनापर्यंत. अवघड आहे. कारण कसं आहे माहिती आहे की धन देणं सोपं आहे पण मनापासून देणं सोपं नाही आहे. एक तर मनापासून धन दिलं एक, पण मन मागितलं तरी देणार. मनोनी धनवरी, मनापासून धनापर्यंत जे मागेल ते. मनोनी धनवरी विद्यमाने आल्या अवसरी. शांताच्या आणि फार सुंदर शब्द वापरलाय, मनोहारी उपयोगा जाणे. म्हणजे त्याला दिल्याबद्दल इतकं सुंदर पद्धतीने दिलं की त्याला देखील प्रसन्न वाटलं. घेताना लाज वाटली नाही पाहिजे त्याला, इतक्या छान पद्धतीने देणे. दान किती आस्पेक्ट्स आहेत बघा. एक दान देणं. नाही तर ते ग्रहण सुटताना पूर्वीच्याकडे ना आमच्याकडे दे दान सुटे गिराण म्हणून सगळे फिरायचे आणि वरतून मग लोक कपडे बिपडे टाकायचे, जुने कपडे आमकं तमकं वगैरे, आणि मग ते बिचारे कलेक्ट करून घेऊन जायचे. दे दान सुटे गिराण. पण इथं तसं नाही आहे. सगळं द्यायचं ते इतकं नीट की त्याला घेताना सुद्धा कमीपणा नाही वाटला पाहिजे, तुसडेपणाने दिलं असं वाटलं नाही पाहिजे. मनोहारी हा शब्द घातला. शांतात मनोहारी उपयोगा जाण्याची. पण ज्ञानेश्वरी वाचताना एक लक्षात घेतलं पाहिजे की घाई करायची नाही.
प्रत्येक शब्द हा काही रस निर्माण करतो. ज्ञानेश्वरीमध्ये रसास्वादन करत 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 आपण वाचलं पाहिजे आणि बोललं पाहिजे त्याच्यावर. अध्यात्मरस आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात शांत रस आहे. सगळ्या रसांचा राजा शांत रस. एका ठिकाणी असं म्हटलंय, आता शांत रसाचे भरते ओसंडित आहे पात्राते. जे बोलणे बोला परवते बोलविले. शब्दांच्या पलीकडचं जे बोलणं आहे की ज्याच्या पलीकडे बोलता येत नाही, शब्दांच्या पलीकडचं बोलणं बोलवलं. ठाव न पवता जयाचा मनेसी मुरडली वाचा. ज्याचा ठाव ठिकाणा प्राप्त होत नाही म्हणून मनासहित वाचा उलटी फिरली. यतो वाचो निवर्तनते अप्राप्य मनसासह. वाचा तिथपर्यंत पोचू शकत नाही म्हणून मनासहित वाचा परत फिरते. ठाव न पवता जयाचा मनेसी मुरडली वाचा. तो देव होय शब्दाचा चमत्कार. ज्ञानेश्वर देव शब्दामध्ये येतो, चमत्कारच आहे. एवढं सगळं भाग्य वाचेला कसं प्राप्त झालं? एवढे हे सौभाग्य, एवढं सगळं सौभाग्य वाचेला प्राप्त कसं झालं? वळघे वाचेची या अंग, म्हणजे वाचेच्याकडे वळलं कसं, प्राप्त कसं झालं? जे गुरुपाद पद्म पराग, गुरुपाद पद्माचा परागकण लाहे जे का प्राप्त झाला. म्हणून वाचेला हे भाग्य प्राप्त झालं की जे बोलामध्ये येत नाही, शब्दामध्ये येत नाही, ते शब्दामध्ये आलं. तत्व, परमतत्व. हे सगळं ज्ञानेश्वरी आहे. म्हणून ज्ञानेश्वरी ज्यावेळेला आम्ही वाचू किंवा ज्ञानेश्वरी ज्यावेळेला आम्ही सांगू त्यावेळेला ही गोष्ट बघितली पाहिजे की त्यातला रस प्रगट झाला पाहिजे. अध्यात्माचा आम्हाला अंग असेल, आम्हाला प्रत्यक्ष अनुभव असेल तर आम्ही आमचा अनुभव बोलून दाखवू शकतो, त्याच्यात काही शंका नाही. पण तो त्रयस्थपणे बोलणे, माझा हा अनुभव आहे असं म्हणणे नाही. किंवा बोलताना मला हा अनुभव नाही असं पण बोलता कामा नये. कारण शेवटी काय आहे ना की तुम्ही प्रेझेंटेशन त्या महापुरुषाचं करता आहात. अहो मी अज्ञानी आहे, तू सांगू नकोस, तू तोंड उघडलं की कळतं. त्यासाठी तुला सांगायची गरज नाही, ते प्रेझेंटेशन करण्याची गरज नाही आहे. म्हणून ही गोष्ट प्रिन्सिपल्स ऑफ ओरेटरीमध्ये अगदी सुरुवातीला सांगितलेली आहे की बोलायचंच नाही की मला हे कळलेलं नाही आहे पण मी तुम्हाला सांगतोय. मग तू सांगतो कशाला? आपल्याला जर अनुभव नाही आहे आणि अनुभवाच्या पलीकडची गोष्ट आपल्याला सांगायची आहे तर मी ते त्या महापुरुषाचं प्रेझेंटेशन करतोय, त्याचं सांगतोय, ऑन हिज बिहाफ मी सांगतोय, माझं सांगत नाही. अशी भूमिका असली पाहिजे. स्वामींनाच मी एकदा विचारलं होतं की अशा प्रकारचं असे असेल तर असं बोलायचं कसं? का प्रवचन कशासाठी करायचं? तर त्याच्यावर त्यांनी सांगितलं की आपला अभ्यास व्हावा म्हणून प्रवचन करायचं. बस, परफेक्ट. की आपला अभ्यास व्हावा म्हणून प्रवचन करायचं. स्वाध्याय, प्रवचन हे सगळं आपल्या अभ्यासासाठी, म्हणून जगाचा उद्धार करण्यासाठी नव्हे. म्हणजे जाता जाता आपण प्रिन्सिपल्स ऑफ ओरेटरी पण बघतो आहोत. म्हणजे थोडंसं कसं बोलायचं, काय बोलायचं, हे सगळं मी विस्तृतपणे सांगतोय याचं कारण की एक स्वाध्याय कॅन्सल झालेला आहे. गायत्रीच्या पायाला, तिच्या पायावरून रिक्षा गेली, तिचा स्वाध्याय होता. होईल बरं, पण थोडंसं विस्तृतपणे सांगण्याचं कारण हे आहे की हा सगळा जो भाग आहे हा रसास्वादनाचा भाग आहे. गावा गेली वल्लभू वगैरे हे
शांतपणाने मांडलं पाहिजे. आणि ते सगळं मांडत असताना अभयम मूळ मूळ धागा आहे तो सुटता कामा नये. नाही तर मूळ धागा सुटला, अरे कुठनं आलो आपण, हे बोलणाऱ्यालाच प्रश्न पडला, अशी स्थिती प्राप्त होता कामा नये. अभयम सत्व संशुद्धी, ज्ञानयोग व्यवस्थिती, ज्ञान आणि योग या दोन्ही गोष्टीमध्ये चांगली अवस्था असणे, अंतरंगामध्ये अंडरस्टँडिंग, किमान प्रत्यक्ष स्थिती ही असली तर उत्तमच आहे. पण समजा स्थिती जर नसेल तर योग्य अशा प्रकारची भूमिका विकसित झालेली असली पाहिजे, व्यवस्थित. दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम. स्वाध्यायाच्या बाबतीमध्ये महाराजांनी म्हटलं ते आपण बघितलं की स्वाध्याय, तप. तप या शब्दाची व्याख्या करताना तर ज्ञानेश्वर महाराजांनी कमाल केली. स्वरूपाचा प्रसार म्हणजे विकास. स्वरूपाच्या प्रसारा प्राणेंद्रिय शरीरा, प्राण इंद्रिय आणि शरीर आटणी करणे वीरा, या नाव तप. प्राणाची आटणी करणे, श्वास कमी कमी होत जातो. तुम्ही ध्यान करायला सुरुवात करा, थोड्या वेळामध्ये असा अनुभव यायला लागतो की श्वास कमी कमी व्हायला. आवश्यक तेवढा श्वास शरीर घेतच. अगं कमी कमी होऊन बंद पडलं तर असं होत नाही. म्हणून देवाने काय केलेलं आहे माहिती आहे की जे जे व्हायटल ऑर्गन्स आहेत ते व्हायटल ऑर्गन्स त्याच्यातलं कुठलाही माणसाच्या नियंत्रणाखाली ठेवलंच नाही. तो वाटोळं करून टाकू शकतो त्याचं. मी हृदय बंद पडून ठेवतो, नको, तुझ्या हातातच नाही येते. व्हायटल ऑर्गन्स त्यांनी ते ठेवलेलेच नाही. काही जे आहेत ऑर्गन्स त्याच्यामध्ये पार्टली व्हॉलेंटरी आणि पार्टली नॉन व्हॉलेंटरी असे आहेत. तशी श्वसनक्रिया ही आहे, पार्टली व्हॉलेंटरी आहे, त्यामुळे आणि नॉन व्हॉलेंटरी पण. पण एक गोष्ट आहे की शरीर एकदम बंद पडून देत नाही ती. जेवढं पाहिजे तेवढा श्वास घेतलाच जातो. म्हणून लोक आत्महत्या करतात. श्वास बंद करून का नाही करत? करताच येत नाही. व्हेरी डिफिकल्ट. शरीर स्वरूपाच्या प्रसारा, आत्मस्वरूपाचा विकास व्हावा, प्रसार व्हावा, म्हणजे आत्मस्वरूपाप्रत जाण्याची जी माझी एकंदर धाव आहे त्याच्यासाठी, म्हणून त्याचा विकास होत राहणे म्हणजे मला त्याच्यामध्ये प्रगती प्राप्त होणे. स्वरूपाची या प्रसारा लागी प्राणेंद्रिय शरीरा, प्राण कमी करत जाणे आपापच होतात. इंद्रिय म्हणजे इंद्रियांचे जे संयोग आहेत विषयांचे त्याच्यावरती नियंत्रण आणणे. शरीर त्याची आटणी करणे म्हणजे त्याच्याशी जास्ती लक्ष संबंध न ठेवता त्याच्याच क्रियांच्या मध्ये जास्ती इन्व्हॉल्व न होता कमी कमी करत राहणे. आटणी करणं म्हणजे तुम्हाला माहिती आहे की दूध आटवतात आणि बासुंदी करतात. त्यावेळेला आटणी करताना काय होतं, पाण्याचा अंश कमी होतो आणि सत्वाचा अंश वाढतो. तसं या सगळ्या गोष्टींच्या बदला जो फुटकळ भाग आहे तो कमी 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 करत जायचा आपल्या जीवनामधला. उगीच काहीतरीच वाचत बसायचं. पहिल्यापासून त्या वर्तमानपत्राच्या अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत वाचलं. काय करायचं? 1-1.5 मिनिटामध्ये वाचून होतं की जसं चालायचं तसंच चाललेलं आहे कालच्यासारखं. कालच्यापेक्षा थोडं बेकार जास्त असं चाललेलं असतं. झटकन समजलं पाहिजे की कुठं मग्न व्हायचं, किती मग्न व्हायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. व आटणी करणे की नाही बाबा मला हे नाही करायचं. संबंध दिवसभर मॅच पाहिली, हायलाईट्स पाहणं पुरे.
म्हणजे हल्ली तसंच करतात लोक. परंतु सांगायचं आहे की आटणी करणे, कमी इन्व्हॉल्वमेंट, याचा अर्थ आटणी. किती इन्व्हॉल्वमेंट प्रत्येक गोष्टीमध्ये, वेळच कुठे मग राहतच नाही वेळ. आटणी करणे वीरा या नावात तप. तपाचं पुढे फार सुंदर वर्णन केलं गेलेलं आहे. शारीरिक तप, मानसिक तप, वाचिक तप. शारीरिक, वाचिक आणि मानसिक तप सुंदर वर्णन केलं. परंतु इथे जे सांगितलंय की स्वरूपाच्या प्रसारा, प्राणेंद्रिय शरीरा, आटणी करणे वीरा या नावात तप. हे सगळं करताना थोडासा त्रास होतो, होऊ देत. ताप जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तप होत नाही. थोडा ताप झाला पाहिजे स्वतःला, उपयोगाचं आहे. असं प्रत्येक ठिकाणी महाराजांचं जे विवरण आहे ते इतकं अप्रतिम आहे. अहिंसा, सत्य, अक्रोध, त्याग, शांती, अपैशुनम, दया, भूतेष्वलोलुप्त्वम, मार्दवम, ह्रीरचापलम. सगळे गुण जर का एक एक घेतले आणि शांतपणाने त्यातली ज्ञानेश्वरी जर का बघितली तर त्याला व्यक्तिमत्वाचा विकास हे मूल्य आहे. भलेही माझ्या त्या अंगवळणी नाही पडणार आहे, परंतु तो विचार माझ्या आतमध्ये जाईल. शेवटी संस्कार कशाचे असतात? विचार आतमध्ये जाण्याचा संस्कार असतो. अहिंसा याचा अर्थ कितीतरी लोकांनी, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा अहिंसेवरती भरपूर लिहिलेलं आहे. तो अहिंसा ज्याच्या अंगात मुरलेली आहे तो चालतो कसा, बोलतो कसा, हे सगळं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. विस्तृत विवरण महाराजांनी केलं आहे त्याच्यावरती अहिंसा दुसऱ्या ठिकाणी. पण इथे जगाच्या सुखोद्देश, जगाला सुख व्हावं या उद्देशाने, जगाच्या सुखोद्देशे शरीर, वाचा, मानस आहे. शरीर, वाचा आणि मन यांनी रहाटणे हे अहिंसे रूप जाण. म्हणजे दुसऱ्याला दुःख देण्याची भूमिका नको, ही अहिंसा. तर दुःख देण्याच्या भूमिकेच्या पलीकडे काय आहे? दुसऱ्याला सुख देण्याच्या भूमिकेत राहा, म्हणजे दुःख देण्याची भूमिकाच राहत नाही. जगाच्या सुखोद्देशे, जगाला सुख व्हावं या उद्देशाने अहिंसा आपोआपच आली त्याच्यामध्ये. दुःख देणं हा उद्देशच नाहीये, सुख देणं हा उद्देश आहे. जगाच्या सुखोद्देश शरीराने वागणे, वाचेनी इतरांना सुख व्हावं, जगाच्या सुखोद्देश. मानसे, मनाने, हे उत्तरोत्तर सूक्ष्म सांगितलेलं आहे. देऊ का एक थप्पड असं बोलायचं नाही. हे लहान मुलाला बोलतात, म्हणजे जर का उद्देश चांगला असेल तर तसं आईने करायला हरकत नाही. म्हणजे प्रेम असेल तर तसं अधिकार असतो ती गोष्ट. पण आपण दादागिरी स्वरूपामध्ये वागू नये, हा एक भाग आहे. जगाच्या सुखोद्देश शरीर, शरीराने, मग आपलं शरीर अशा रीतीने ठेवावं, शरीराच्या क्रिया अशा ठेवाव्यात. अध्यात्मशास्त्र सांगतं की दुसऱ्याचं लक्ष आपल्याकडे वेधलं जाणार नाही इतक्या सहजतेने वावरावं. त्या गुरूंच्या बद्दल गोवणी महाराजांच्या पत्रांचा एक संग्रह आहे, सप्रेम नमस्कार विशेष म्हणून. फार सुंदर एक पत्र आहे आणि त्याच्यामध्ये महाराजांनी कुठल्या ग्रंथाच्या आधाराने असेल परंतु एक लिहिलेलं आहे की कुठल्याही प्रकाराने गुरूंच्या सान्निध्यात कसं वागावं ते सांगताना त्यांनी म्हटलं की कुठल्याही प्रकाराने त्यांचं आपल्याकडे लक्ष वेधलं जाईल असं वर्तन करू नये. मग इतकं सौम्य होऊन राहावं की त्यांना जे प्रकट करायचं प्रकट करू दे, तुझा अडसर निर्माण होता कामा. ते चालत असताना त्यांच्या पुढे जाऊ नये. अशा कितीतरी गोष्टी सांगितल्यात. बापरे,
मला ते जमणं शक्य नाही आहे असं वाटलं. मी अशक्य कोटीतल्या गोष्टी आहेत असं मला वाटत होतं. म्हणून मी स्वामींना विचारलं की हे इतकं अवघड आहे. स्वामींच्याकडे गेलो होतो आणि त्यांना विचारलं की हे इतकं अवघड आहे की अशा प्रकारचं. मग गुरूंच्या तिथे असताना मनामध्ये वेगळे भाव पण असू नये. त्याच्यानंतर गुरु ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी इतर देवतांची पूजा करू नये. मग त्यांनी सांगितलं तर करावी, परंतु इतर देवतांची पूजा करू नये, काही करू नये. गुरूंच्या जवळ आपण नाही आहोत अशा स्वरूपामध्ये वागलं पाहिजे. इतकं अवघड आहे. कारण की प्रत्येकाला असं वाटतं की गुरूंची दृष्टी मायावरती पडली पाहिजे. कुठून तरी त्यांनी मला पाहून रेकग्नाइज, हे पण नॅचरल आहे, अननॅचरल काय नाही. आम्हाला पण असं वाटत होतं, म्हणजे ते काही खोटं नाही आहे. पण शास्त्र त्यांनी प्रगट केलं की ते काय म्हणतात ते समजून घेणे. तर स्वामींना विचारलं की हे अशक्य आहे असं वाटतं, तर मी तुमच्याजवळ कसं वागावं असं स्वामींना विचारलं. तर त्याच्यावरती त्यांनी असं म्हणले, जीव दोंदावरी लोळे आनंदाच्या, तशा प्रकाराने वाग. लहान मूल बापाच्या पोटावरती आनंदाने खेळतं, तसं तू माझ्याजवळ वाग. अर्थात इतकं धाडस नाही झालं माझं, परंतु त्यांचं सांगणं किती उदार होतं ते मला सांगायचं, प्रगट करायचं की कशा प्रकाराने वागावं. म्हणून हे सगळे जे टेक्स्ट आहेत ते सगळे खूप सौंदर्य शिकवतात, जीवनाला सौंदर्य देतात आपल्या, की अशा अशा रीतीने तुम्ही जीवन जगा. त्यातला हा अहिंसा जगाच्या सुखोद्देश आहे. शरीर वाचा मानस आहे, आणि मानसिक अहिंसा ही फार मोठी आहे. कारण की मानसिक अहिंसा ही कृतहिंसा म्हणजे प्रत्यक्ष फटके मारणे किंवा काय घाव घालणे, कृतहिंसा. दुसरी कारित हिंसा म्हणजे दुसऱ्याला सांगणे की हाण त्याला, म्हणून सुपारी देणे वगैरे, कारित हिंसा. आणि तिसरी एक हिंसा जी आहे ती म्हणजे अनुमोदित हिंसा. म्हणजे दुसऱ्याने तिसऱ्याला बडवलं की मला बरं वाटतं, हे जे माझं बरं वाटणं आहे हे अनुमोदन आहे हिंसेला. अनुमोदित हिंसा ही आम्ही करतच असतो. म्हणून परमार्थ जेव्हा सूक्ष्मात जातो त्यावेळेला तो आचरण अवघड असतं. अनुमोदित हिंसा करणं नाही, हिंसा करणार नाही मनाने सुद्धा, ही मानसिक हिंसा. दुसऱ्याचं वाईट व्हावं अशा प्रकारचं वाटणं मानसिक हिंसा आहे. प्रत्यक्ष त्याचं हो न हो, पण माझ्या मनामध्ये ते विचार येणं किंवा माझी तशी प्रवृत्ती होणं, ते हिंसेला थारा देण्यासारखं आहे. कृष्णमूर्ती असं म्हणतात की हिंसा करण्याच्या अगोदर आपण कल्टिवेशन ऑफ व्हायलन्स करत असतो. त्याने असं केलं तर मी असं करेन, त्याने असं केलं तर मी असं करेन. अरे पण तू काय करतच नाही, तू गप्प बस की नाही. एक मानसिक हिंसा आहे. पण जेव्हा तुम्ही एखादं प्रेझेंटेशन कराल, कुठल्याही गुणावर प्रेझेंटेशन करा, कुठल्याही पदावरती प्रेझेंटेशन करा, त्याच्यामध्ये एकतर आम्हाला एक परिस्थिती काय आहे हे समजलं पाहिजे, आमची परिस्थिती काय आहे समजलं पाहिजे, प्रत्यक्षात कसं आणता येईल हे समजलं पाहिजे. प्रेझेंटेशन करताना या सर्व गोष्टी प्रेझेंटेशनमध्ये यायला पाहिजेत. अहिंसा, सत्यम, सत्य ही गोष्ट जर म्हणजे बादच झाली आहे जवळपास, व्रत आहे. रामकृष्ण असं म्हणत असत की कलियुगामध्ये सत्य बोलणं हेच व्रत आहे. सत्यम अक्रोधः त्यागः शांतिः अपैशुनम दया भूतेषु अलोलुप्त्वम भूतेषु अलोलुप्त्वम. आणि तो भूतेषु हा शब्द इतका छान घातलाय की दया आणि अलोलुप्त्वम याच्यामध्ये आलाय. म्हणजे दया भूतेषु
आणि भूतेषु अलोलुप्तम, या दोन्ही गोष्टी. म्हणजे दया पण करा, म्हणजे प्रेमपूर्वक वागा, प्रेम करा, स्नेह करा, त्याच्यानंतर त्याला मदत करा, पण त्याच्यात अडकू पण नका. असं दोन्ही बरोबर मध्यवर्ती घातलेलं आहे. दया भूतेषु अलोलुप्तम, मार्दवम रीर चापलम. री म्हणजे लज्जा, अचापलम म्हणजे चंचलता नको, अचापलम. हे सगळे दैवी गुणांची मालिका आहे. एक 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 आपण बघू. आस्वाद घेणे हा त्याच्यातला मुख्य उद्देश आहे. भलेही ते गुण आमच्या अंगामध्ये न काही येणार, परंतु त्यांची उंची किती हे कळलं पाहिजे. म्हणजे किती ह्या गोष्टी आणि महापुरुषांच्या जीवनाच्या मध्ये जे प्रसंग आहेत ते प्रसंग जर का आपण बघितले तर याच्यामध्ये एक शेवटचा गुण आहे, नातिमानिता. न अतिमानिता. मानिता म्हणजे मानापमान नाही, मान स्वतःचा, मोठेपणा अजिबात नाही. हा दैवी गुण आहे. त्याचं मी नुकतं एक उदाहरण, म्हणजे असं नेहमीच्या ह्याच्यामधलं नाही आहे, परंतु ते उदाहरण मात्र अप्रतिम आहे. न्यायमूर्ती रानडे हे लोकमान्य टिळकांच्या काळामध्ये असलेलं एक मान्यवर व्यक्तिमत्व होतं. त्यांचा पण गीतेचा सुंदर अभ्यास होता आणि काही ग्रंथ पण त्यांनी सिरीज प्रस्ताव, म्हणजे सगळ्या अध्यायांच्यावरचं एक एक पुस्तक असं प्रकारचं त्यांचं वाङ्मय आहे. छान लिहिलं आहे. काही काही कोट्स तर फारच सुंदर आहेत त्याच्यातले. म्हणजे हे जे मी तुम्हाला सांगितलं ना की सारे गम पदनीचा म्हणजे जीवनाचा हा जीवनाचं संगीत, ते तुम्हाला आठवत असेल नसेल, परत एकदा सांगतो. सा याचा अर्थ जीव प्रथम सागरामध्ये निर्माण झाला. रे म्हणजे नंतर रेतीमध्ये, म्हणजे सागर आणि जमिनीवरती राहणारे प्राणी निर्माण झाल्याचा. ग म्हणजे नंतर गगनात उडणारे पक्षी निर्माण झाले, म्हणजे इव्होल्युशन, उत्क्रांतिवाद. सा रे ग म म्हणजे नंतर मनुष्य निर्माण झाला. प म्हणजे त्यातला पराक्रमी मनुष्य जो आहे तो त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. ध म्हणजे ज्याचा पराक्रम धर्मावरती आधारित आहे तो जास्ती श्रेष्ठ आहे. त्यानंतर नी म्हणजे त्यातूनही जो निसंग आहे तो जास्ती श्रेष्ठ आहे. आणि सगळ्यात शेवटी सा म्हणजे साक्षात्कारी संत हा सर्वश्रेष्ठ होय. हे सगळं मी त्याच्यावरनं बघितलं. म्हणजे ते रानडे पण सुंदर लेखन होतं, त्यांचे विचारवंत होते, त्यांचे फॉलोअर्स पण खूप होते इथे पुण्यामध्ये. फक्त ते सौम्यवादी होते आणि टिळक हे तसे जहाल होते. आणि कुठल्या तरी एका याच्यावरून खूप म्हणजे असं विरोधी मतं पडली आणि न्यायमूर्ती रानडेंनी काही बोलले आणि भाषण आणि लिखाण याच्यावरनं टिळकांनी एक जबरदस्त लेख लिहिला केसरीमध्ये, पोरखेळ का म्हातार चळ असं. आणि ते झाले, त्या लेखामुळे या रानडेंचे जे फॉलोअर्स होते ते भयंकर चिडले. आणि मग टिळकांच्यावरती दावा लावायचा असं त्यांनी ठरवलं. आणि ते ह्या न्यायमूर्ती रानडेंच्याकडे, हे पण म्हणजे त्या न्याय क्षेत्रातलेच होते, म्हणजे ते काही मागं हटणारे असे नव्हते, दावाच लावू शकत होते. दावा लावायचा टिळकांमध्ये. त्याच्यावरती ते असं म्हणले, टिळकांनी टीका केलेली असली माझ्यावरती तरी टिळकांचं चारित्र्य आणि त्यांची देशप्रेमाच्या बाबतीतली असलेली भावना आणि निष्ठा, त्यांचं देशप्रेम हे माझ्याहून किंचितही कमी नाही असं ते माणूस म्हटलं. माझ्याहून किंचितही कमी नाही. जर का टिळकांसारखा माणूस आपल्यावर टीका करत असेल तर आपण त्याला टीकेने उत्तर देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करणं योग्य आहे असं मला वाटतं. न अतिमानिता नातिमानिता याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. कारण तो माणूस पण मोठाच होता.
पण तो किती मोठा होता. आणि नंतर ज्या वेळेला न्यायमूर्तींनी देह ठेवला त्यावेळेला टिळकांनी त्यांच्यावरती एक अप्रतिम लेख लिहिला होता, म्हणजे त्यांच्या स्मरणार्थ. हे मोठेपणाच्या मध्ये क्लॅशेस होऊ शकतात, पण क्लॅशेस असले तरी ते आजपर्यंत गेलेले नसतात. हे मोठे माणसांची चरित्र का वाचावीत, तर अरे असं पण होऊ शकतं. इतका मोठा माणूस आणि त्याने टीका, त्याच्यावरती अशी जबरदस्त टीका, आणि त्या टीकेला त्याने तोंड देऊ शकण्याची क्षमता आहे, पण तो असं म्हणतो की नाही, टिळकांसारखा माणूस जर का टीका करत असेल तर आपण उलटी टीका न करता आत्मपरीक्षण करणं आवश्यक आहे. सगळ्या अनुयायांना त्यांनी गप्प बसवून, म्हणजे मान किती नसला पाहिजे स्वतःच्या मनामध्ये स्वतःबद्दलचा, त्याचं उत्कृष्ट उदाहरण मला ते वाटलं. असे कितीतरी प्रसंग असतात. आपण नेहमी एक लक्षात ठेवायचं की आपल्याला जर का वक्तृत्व विकसित करायचं आहे, कुठं बोलायचं आहे, प्रेझेंटेशन करायचं आहे, प्रबोधन करायचं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, भुंगा जसा मकरंद सेवन करतो त्याप्रमाणे स्वतः सेवन करावं, परंतु मधमाशा जसे साठवण करतात ना तसे साठवण करायला पाहिजे या सर्व गोष्टींची. म्हणजे मग आम्ही जिव्हा में जिभेमध्ये जणू काही मध पाझरतो आहे, मधुमत्तमा. असं केवळ प्रत्येक वेळेला आपल्याच पूर्णामधनं होऊ शकणार नाही ते, पण अनेकांनी इतकं कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे या सर्व गोष्टीचं. आपल्याला ते माहिती पाहिजे आणि आपण ते जमवून ठेवलं पाहिजे आणि त्या गोष्टी योग्य ठिकाणी त्याचा वापर केला पाहिजे. राष्ट्रपुरुषांच्या जीवनामधले प्रसंग, महापुरुषांच्या जीवनातले प्रसंग, एकंदरीत प्रेझेंटेशन. म्हणजे आज मला थोडेसे स्वाध्याय कॅन्सल झाल्यामुळे थोडंसं जास्ती बोलण्याची थोडीशी वेळ मिळाला, संधी मिळाली असं मी म्हणत नाही, वेळ मिळाला. पण तो जो वेळ आहे तो यासाठी आहे की सगळेजणच प्रेझेंटेशन छान करत आहेत सध्या, त्याच्यात काही शंका नाही आहे. दीर्घ स्वाध्याय पण चांगले चाललेले आहेत आणि भाग घ्यावा जास्तीत जास्त सगळ्यांनी त्याच्यामध्ये, प्रेझेंटेशनच्या मध्ये गोळा करत राहावं. आपल्याला करता करता विकसित होत जातं अंग या बोलण्याचं, मोकळेपणाने बोलवा. आणि इथं कसं आहे की तुम्हाला संधी कशी आहे की हे सगळे आपले लोक आहेत, हे कोणी आपल्यावरती टीका करण्यासाठी म्हणून समोर बसलेले नाहीत, परीक्षा पाहण्यासाठी बसलेले नाहीत. या भूमिकेमधून आपण बोलू शकतो. म्हणून सगळ्यांना आवाहन आहे की स्वाध्यायामध्ये भाग घ्या, थोडं थोडं करा, तुम्हाला खूप खूप त्याचा पुढे उपयोग होईल. अनेकांना झालेला आहे हे मी तुम्हाला सांगतो. कित्येकांना त्यांच्या जीवनामध्ये स्वाध्यायांचा उपयोग झाला. पूर्वापार चालू आहेत स्वाध्याय आपल्याकडे. इथे मी आज माझं बोलणं थांबवतो. थोडंसं एक्सटेंडेड आहे हे मला माहिती आहे, परंतु ते या गोष्टीसाठीच होतं की एक तर स्वाध्याय नाही आहे आणि दुसरं म्हणजे मला पण हे सांगायचं की बोलणं कशा रीतीने करायला पाहिजे, कसं रसास्वादन करायला पाहिजे, आपण स्वतः प्रेझेंटेशन कसं करायला पाहिजे. दरवेळेला बघू आपण, थोडं थोडं बघूया, जरूर करायला पाहिजे.